तिने पहिल्या भेटीमध्येच मानवच्या मनाला वेड लावले होते. ओळख तशी त्यांच्या जुनी होती, पण ती अशा प्रकारे त्याला भेटणार याचा विचार त्याने कधीच केला नव्हता. तो मानवीच्या स्वप्नात हरवला होता. त्याला काय करावे काय नाही, तिच्याशी कसे बोलावे काही सुचत नव्हते. एकदा कामावर असताना काय बोरिंग बोलतो हा, याला रोमॅन्टिक छान बोलता येत नाही का, अशी मानवी मनातल्या मनात त्याला बोलते. कामावर असताना तिची गाणे ऐकण्याची इच्छा होते. ती त्याला गाणे ऐकायला त्याचा फोन मागते, पण त्याच्या फोनमध्ये गाणी नसल्यामुळे ती निराश होते. त्याला वाईट वाटते, कारण ती पण त्याच्यावर मनातल्या मनात प्रेम करत असते, पण त्याच्याशी बोलायची तिची हिंमत होत नाही आणि त्याला पण तिच्याशी बोलण्याची भीती वाटत होती. दोघांचेही शब्द अबोल झाले. आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायच्या होत्या, पण त्याची हिंमत होत नव्हती. कदाचित ती आपल्याला नाही तर म्हणणार नाही ना. ती आपल्याविषयी काय विचार करेल. ती आपली खूप चांगली मैत्रीण आहे. आपण आपल्या मनातलं व्यक्त केल्याने ती आपल्याशी बोलणं तर बंद करणार नाही ना. कदाचित आपण आपल्या चांगल्या मैत्रिणीला हरवू तर नाही ना. असे अनेक विचार त्याच्या मनात येतात. आपली जिवलग मैत्रीण गमावण्याच्या भीतीने त्याच्या मनातल्या भावना त्याच्या मनातच राहतात, त्या व्यक्तच होत नाही. तेवढ्यात बस येते आणि तो आपल्या विचारातून भानावर येतो. मानवचे मन कुठेतरी हरवले असते. मानवी बसमध्ये बसते आणि तेथून निघून जाते. आपल्या जिवलग मैत्रिणीला गमावण्याच्या हरवण्याच्या विचाराने त्याच्या मनातल्या व्यक्त होणाऱ्या भावना त्याच्या मनातच राहिल्या होत्या, त्या व्यक्तच झाल्या नव्हत्या. घरी आल्यावर मानवला मानवीचा फोन येतो. दोघांच्या चांगल्या गप्पा रंगतात. तो तिच्या फोन आल्यावर पुन्हा तिच्या आठवणीत हरवतो. एकदा ती त्याच्या स्वप्नात येते. आज ती त्याला दिसली तिथेच त्याचे जागी. जेव्हा ती त्याला दिसली तेव्हा सर्व आठवणी अगदी चलचित्रपटाप्रमाणे त्याच्या डोळ्यासमोर आल्या होत्या. आज सुद्धा ती अगदी त्याला तशीच दिसत होती, जशी पहिल्यांदा त्यांची भेट झाली होती. नेहमी ती भविष्याचा विचार करायची, भविष्याची स्वप्ने रंगवायची. त्याने तिला पाहिलं तेव्हा तिच्या डोळ्यात एक वेगळाच एकाकीपणा, एकटेपणा त्याला दिसला. तिच्या सुंदर रूपात त्याला तिळमान बदल जाणवत नव्हता. त्याला कळून चुकले होते. त्याला वाटत होते ती आपल्याला नकार देणार, ती आपले प्रेम कधीच मान्य करणार नाही. मानवी दिसायला खूपच सुंदर होती. तसा मानवही दिसायला छान होता.